शक्ती स्वरूप आहे. मी आत्मा प्रेम स्वरूप आहे. मी आत्मा सुख स्वरूप आहे. मी आत्मा आनंद स्वरूप आहे.
ज्या परमात्म्याचं ज्योतिर्लिंगम स्वरूपामध्ये ध्यानधारणा पूजापाठ मी करत आले, तो परमपिता परमात्मा सद्गती दाता शिवबाबाचा सगळ्या भक्तांना अनुभव होऊ दे. संकल्पाची सिद्धी करणारा शिवबाबाची ओळख सगळ्यांना होऊ दे. परमात्मा प्राप्तीचा अनुभव करणारी ही आत्मा भ्रुकुटी सिंहासनावर विराजमान आहे. मस्तिष्क मध्ये प्रकाश पुंजनी आत्मा परमात्म्याने शिकवलेल्या राजयोगाच्या द्वारे मी जी शक्तींचा अनुभव करते, मी जी गुणांचा अनुभव करते, माझे मी जी गुण आहे अविनाशी ज्ञानाचं कार्य चालत राहू असा संकल्प. प्रभु तुमको समर्पित करते हैं, प्रभु तुमको समर्पित करते हैं अपना ये जीवन सारा. तू ही सच्चा जीवन साथी है प्रभु इस दुनिया में हमारा, प्रभु इस दुनिया में हमारा. प्रभु तुमको समर्पित करते हैं अपना ये जीवन सारा. तू ही सच्चा जीवन साथी है प्रभु इस दुनिया में हमारा, प्रभु इस दुनिया में हमारा. प्रभु तुमको समर्पित करते हैं. सुख ही सुख कण कण में शुभ संकल्पों के दीप जलाए. परिवर्तन की है ये बेला, ये जग बदलने वाला राजयोग का मार्ग यही है. सहज सरल निराला
बन जाए मूरत मंदिर से इस तन में, जग उजियारा होगा प्रेम से, सुख ही सुख कण कण में, आपण सर्वजण शुभ या स्मृतीमध्ये संकल्पों के दीप जलाए. शिवबाबांची आठवण करूयात. ईश्वरीय स्मृतीने या क्षणांना भरपूर करूयात. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं आपण एक वेगळं अभियानाची सुरुवात करत आहोत. डिजिटल वेलनेस अभियान. त्याचबरोबर आपल्या भोसरी सेवा केंद्राचा 38वा वर्धापन दिनही आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांच्याच आवडत्या, नावाप्रमाणेच ज्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये करुणा आहेत, अशा आपल्या आदरणीय करुणा दिदीजी. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी जवळपास 15-20 वर्ष माननीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी 15-20 वर्ष बारामतीचा खूप मोठा विकास केला, असे आमचे सर्वांचेच आवडते आदरणीय संभाजीनाना होळकर. त्याचबरोबर या ठिकाणी सकाळ समूहाचे पुणे जिल्ह्याचे प्रमुख, सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्यांनी समस्या सोडवल्या, आणि विशेष म्हणजे आत्ताच जे आदरणीय सचिनजी सातव साहेब ज्यांना थोडं काम होतं त्यामुळे ते गेले, त्यांनी आणि आदरणीय रमेशजी डोईफळे साहेब यांनी नारोळी गावामध्ये लाखो असे उपस्थित आदरणीय रमेशजी डोईफळे साहेब. त्याचबरोबर माउंट आबूवरून आलेले आदरणीय आमचे स्नेही प्रमोद भाईजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी सुप्रसिद्ध कवी लेखक हनुमंतजी चांदगुडे, जे इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्यांची कविता आहे, इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्यांची कविता आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आळाशी नावाची कविता आहे इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये, त्या कवितेचे हे लेखक आहेत. त्याचबरोबर त्यांची पुणे विद्यापीठामध्ये FYBAच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांचा अभ्यासक्रम आहे त्यांच्या साहित्याचा. त्याचबरोबर स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ, त्या विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा बराच भाग त्या विद्यापीठानं TYBAच्या पुस्तकामध्ये संपादित केलेला आहे, त्या अभ्यासाला आहे. त्याचबरोबर त्यांचे अन्य संस्थांचे असे त्यांना 22 मोठे पुरस्कार मिळालेले आहेत. असे आदरणीय हनुमंतजी चांदगुडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही स्वागत आहे. त्याचबरोबर नारळी गावचे उपसरपंच आदरणीय दत्तात्रेयजी ढमे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं गाव विकास करत आहेत, असे दत्तात्रेयजी ढमे हे देखील उपस्थित आहे. त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या गावचे सरपंच आदरणीय बाळासाहेब गोसावी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अंगूट असतील, आळंदी असेल, देहू असेल, चाकण, शिक्रापूर, म्हणजे जवळून आलेले आहेत, सगळे खूप दूरवरून आलेले आहेत, जिल्ह्यातून आलेले आहेत. तर सर्वच भाई बहिणींचं नारोळी गीता पाठशाळेच्या वतीनं, दंडवाडी गीता पाठशाळेच्या वतीनं, आमच्या बारामती सेवा केंद्राच्या वतीनं सर्व भाई बहिणींचं इतका खूप दूर प्रवास करून इथं बाबाचे बच्चे पोचले, त्याबद्दल खूप खूप मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. प्रेमाने आणि शब्दांच्या शुभभावनेने केलं जातं तेव्हा तो संपूर्ण कार्यक्रमाचा स्वर ठरले जातात. आता आपण या कार्यक्रमाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. जागतिक स्तरावर अध्यात्म, मूल्य संस्कार आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या प्रजाचा संक्षिप्त परिचय आणि आजच्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असलेल्या डिजिटल वेलनेस अभियानाची अर्थपूर्ण प्रस्तावना आपल्या समोर मांडण्यासाठी मी आमंत्रित करते आकांक्षा दिदींना.
ओम शांती. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील जे आलेले प्रमुख पाहुणे आहेत, तर त्यांच्याने सजलेला हा खूप सुंदर मंच आहे जो समाजासाठी आपल्या आपल्या पद्धतीने कार्य करतच आहे. तर तसंच हे विद्यालय प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय जे आज 140 पेक्षा जास्त देशांमध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य करत आहे. बऱ्याच वर्षांपर्यंत आपला समाज होता आहे अशाही क्षेत्रांमध्ये अध्यात्म कार्य करू शकतं आणि अध्यात्मच मूळ आहे. तर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाद्वारे हे कार्य केलं जात आहे 1936 सालापासून. ही एक अशी संस्था आहे जी लॉंग सस्टेनन्स आहे, अर्थात खूप पूर्वीपासून ही चालत आलेली संस्था आहे, कारण परमात्मा स्वतःच ही संस्था चालवतात. असं म्हणतो की सृष्टीचा रचयिता हा ईश्वर आहे आणि प्रत्येकच धर्मात आपण ईश्वराचं गायन सुख शांती आनंदाचा सागर आहे असं करतो. आज मीही जर तुम्हाला विचारलं की तुम्ही तुमच्या मुलांना काय देणार किंवा किती मनापासून देणार, तर प्रत्येकाकडे काही ना काही प्रॉपर्टी, काही ना काही धन हे नक्कीच मुलांसाठी ठेवलेलं आहे जे अगदी मनापासून आपण देऊ. व परमात्म्याला जर आपल्याला ही सृष्टी रचून खास इथे पार्ट प्ले करण्यासाठी द्यायची होती तर ती आजच्यासारखी तर नक्कीच नसेल, जिथे तो सुख शांतीचा सागर आहे, परंतु रिंचक मात्र सुख शांती आज सृष्टीवरती बघायला मिळत नाही. मग परमात्म्याने जी सृष्टी स्थापन केली होती त्याचं गायन होतं, जहा डाल डाल पर करती है सोने की चिड़िया बसेरा वह भारत देश है मेरा. असं स्वर्णिम भारत, रामराज्य, स्वर्ग असं परमात्म्याने रचलेलं होतं, जसा तो रचयिता होता. पण आज आपण आपल्या कर्मांनी आज ह्या सृष्टीची हालत अशी केली आहे. मग पुन्हा परमात्मा या विद्यालयाद्वारे हेच संदेश देतात की पुन्हा एकदा आपल्याला आपले कर्म, संस्कार, विचार यांना परिवर्तन करून एक स्वर्णिम संसार या धर्तीवरती आणायचा आहे. आणि त्यासाठी जसं दरवर्षीची एक वेगवेगळी थीम असते, तसं आज आपण एक थीमचं उद्घाटन करतोय, विश्व एकता. तर एकतेनेच आपण ते सुंदर स्वर्णिम धर्तीवर, स्वर्णिम भारत ह्या सृष्टीवरती आणू शकतो. आणि असं हे आध्यात्मिक कार्य पूर्णतः विनामूल्य चालतं. भारतामध्ये याचे अनेक ठिकाणी दर 3 किलोमीटरवरती तुम्हाला एक केंद्र दिसेल. ह्या विद्यालयाची खासियत ही आहे की हे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, त्याचबरोबर प्रत्येक जाती धर्म पंथ, शिकलेला न शिकलेला, अशी ही ओपन युनिव्हर्सिटी आहे की प्रत्येकासाठी हे ओपन आहे असं विश्वविद्यालय आहे. आणि विद्यालय आहे म्हणजे काहीतरी एम ऑब्जेक्ट आलं आणि काहीतरी सब्जेक्ट्स आले, म्हणजे विषय आले आणि ध्येय आलं. मग इथे सर्वश्रेष्ठ ध्येय परमात्मा देतात की मनुष्यातलं देवत्व कसं निर्माण करायचं. अर्थात मनुष्य जो आज आपण प्रत्येक प्रोफेशनचे लोक जर बघितलं तर नतमस्तक कुठे होतात, तर मंदिरामध्ये होतात. आणि त्या देवतांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक फक्त गुणांचा आहे. आणि म्हणून आपण मराठीत अगदी वेळेला जर कोणी धावून आलं तर काय म्हणतो, देवासारखा धावून आला, अर्थात त्याच्या गुणांना आपण सराहना करतो. व परमात्मा इथे तेच सांगतात की तुमच्यातलं देवत्व तुम्ही जागृत करा आणि एक मूल्यनिष्ठित समाजाची निर्मिती करा. त्याचबरोबर इथे ईश्वरीय ज्ञान, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं की ज्यांना आपल्याला कुठलं सायन्स, ना गुगल, ना शास्त्र, ना हिस्ट्री, इतिहास किंवा भूगोल देऊ शकतं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळतील, जो विद्यालयाचा विशेष रूपाने 7 तासांचा, अर्थात रोज 1 तास असा साप्ताहिक राजयोग पाठ्यक्रम आहे. दुसरा सब्जेक्ट आहे राजयोग किंवा मेडिटेशन. आज असं म्हटलं जातं की मेडिटेशन सारखं बेस्ट मेडिसिन नाही आहे, आणि मेडिटेशन हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. आज आपल्याला मेडिकल सायन्स सांगतं की 80% ज्या रोग आहेत ते सगळे सायकोसोमॅटिक आहेत. सायकोसोमॅटिक अर्थात मन बिघडलंय, त्याचा असर तणावरती झालेला आहे. आणि आपण बघतो म्हणून लाईफस्टाईल डिसीजेस अर्थात डायबिटीज किंवा कार्डिक डिसीजेस खूप वाढत चालले. मला कुठे ना कुठे सोल्युशन जे आहे ते मेडिटेशन आहे की आपण सहज रीतीने परमात्म्याची आठवण करून त्यांच्या शक्तींना धारण करून आपण आपल्या जीवनामध्ये त्या शक्ती यूज करू शकतो. हे मेडिटेशन असं अनोखं आहे की हे कुठल्याही वेळी, कुठल्याही स्थानी, कुठल्याही आसनामध्ये आणि कितीही वेळासाठी, अगदी 1 मिनिटपासून. बऱ्याच वेळा जे तुमच्यासारखे खूप बिझी प्रोफेशनचे लोक आहेत त्यांना असं वाटतं आम्ही खूप बिझी आहोत, आम्हाला वेळ नाही, तर 1 मिनिटाच्या पण मेडिटेशनच्या इथे पद्धती आहेत. अगदी अशा पद्धती की ज्या आपण स्वयंपाक करताना, गाडी चालवताना, ट्रॅव्हल करताना, कर्म करत असतानाही यूज करू शकतो, अशाही काही पद्धती आहेत. मग हे दुसरा सब्जेक्ट आहे मेडिटेशन. तिसरा आहे चांगल्या गुणांची धारणा, कारण तीच आपली मुख्य प्रॉपर्टी आहे. आज प्रत्येक क्षेत्रातले यशस्वी लोक
केवळ त्यांच्या चांगल्या गुणांमुळे यशस्वी झालेत, तर ते कसे वाढवता येईल, ते पुढच्या पिढीला कसे देता येईल. आणि लास्ट आहे ईश्वरीय सेवा, की जे ज्ञान मिळून मला आनंद झाला तो इतरांना कसा मिळेल. आणि या जगाच्या सगळ्यात मोठी सेवा ही असेल की जर मी स्वतः सकारात्मक राहिले तर माझं घर, माझं समाज, माझा देश आणि हळूहळू विश्व सकारात्मक होत जाईल. मग असा हा एकूण विद्यालयाचा प्रवास मागच्या जवळपास 89 वर्षांपासून हा आध्यात्मिक प्रेस ह्या विषयांतर्गत या विद्यालयाच्या द्वारे खूप सारे स्कूल, कॉलेजेस, कॉर्पोरेट्समध्ये प्रोग्राम्स करणार आहोत. आणि डिजिटल वेलनेस का महत्त्वाचं आहे, लहानपणापासून आपण मुलांना फिजिकल हायजीन शिकवतो, म्हणजे हात धुवायला पाहिजे. त्यानंतर मोठं झाल्यानंतर थोडंसं मनाचं हायजीन शिकवतो, की चांगलंच बघा, वाईट बघू नका, वाईट वाचू नका. त्याच पद्धतीने आज काळाची गरज आहे की डिजिटल हायजीन, अर्थात अगदी तहान्या बाळापासनं जो मोबाईल त्याच्या हातात पडतो, धन त्याच्यापर्यंत पोहोचतात, त्यामध्ये काय घ्यावं आणि काय घेऊ नये, काय बघावं आणि काय बघू नये, ही समज त्यांना योग्य वयात देणं खूप आवश्यक आहे. आता याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपण सगळेच जण अनुभव करत आहोत. पूर्वीच्या काळी जेव्हा तुम्ही सगळेजण शाळेत शिकत होते तेव्हा शाळेचा तास 45 ते 50 मिनिटांचा असायचा. त्याचं कारण होतं की जे एका गोष्टीवरती फोकस करण्याची जी मनाची ताकद आहे, ज्याला अटेन्शन स्पॅन म्हटलं जातं, ती साधारण त्या काळी, म्हणजे मी गोष्ट करते साधारण 25 वर्षापूर्वी जेव्हा टीव्हीज नव्हते तेव्हा ती त्या काळी 25 मिनिटं होती. त्यानंतर माझा काळ होता ज्यावेळेस टीव्ही थोडेसे घरामध्ये आले होते, तर ते साधारण 20 मिनिटं झालं. आजचा रिसर्च सांगतो की एका व्यक्तीचा, जो साधारण व्यक्ती आहे, ज्याला कुठली मानसिक बिमारी नाही, त्याचा एका व्यक्तीचा अटेन्शन स्पॅन फक्त 7 मिनिट आहे. म्हणजे फक्त 7 मिनिट ते एका गोष्टीवरती एकाग्र करू शकतात. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की आपली गती, जी रोजचा आपण ज्ञान योगाचा अभ्यास करतो, ती कुठपर्यंत पुढे करू शकू या साधनांमुळे. ही साधनं नक्कीच खूप आवश्यक आहेत. साधनांना बदनाम करून तर उपयोग नाही, कारण साधनांना यूज करणारा साधक जो आहे तो मी आहे आणि ती माझी चॉईस आहे. आज आपण बघतो की आता पूर्वी काय होतं की हे छान वाटतं, खूप कमी वेळा व्हायचं, कधीतरी सणासुदीला त्याची वाकडी व्हायची थोडस, कारण शरीराच्या अवयवाच्या प्रमाणे आणि वयाच्या मानाने त्याला थोडस वार्धक्यामध्ये झुकल्यावाने व्हायचं. आता हेतून पुढच्या काळात तुमच्या आत्ताची मुलं 3री, 4थीची, 2रीची मोबाईल चालवतात, ते 25 वर्षानंतर असं त्याची मानता अशी होणार. बघा आपल्या घरातच बघा, एखादा 75 वर्षाचा वयस्कर ज्येष्ठ असला तरी त्याचं सुद्धा सारखं असं चाललेलं असतं. मनोज कुमारजी नवसरे साहेब यांचा सन्मान आपल्या दीदींच्या हस्ते, करुणा दीदींच्या हस्ते करण्यात येतोय. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं. साहेबांचं सुपे परिसरामध्ये आल्यापासून अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं काम चालू आहे. चांगुडे यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतं. वास्तविक पाहता ब्रह्मा माउंट आबूलाही जाऊन आलेले आहे, 8-8 दिवस राहून आलेले. ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व
जहाँ भी देखूं वहाँ तू है बाबा। दुनिया की बातें दुनिया ही जाने, मेरा तो मन बाबा तेरी ही माने। मेरा तो मन बाबा तेरी ही माने। हाँ मेरा तो मन बाबा तेरी ही माने। तू ही दिल में समाया मेरे बाबा, तू ही दिल में समाया मेरे बाबा। जहाँ भी देखूं वहाँ तू है बाबा। हाँ किया है तूने बाबा, जहाँ भी देखूं वहाँ तू है बाबा। हाँ क्या जादू किया है तूने बाबा, जहाँ भी देखूं वहाँ तू है बाबा। रुपयाचा कॉल टाकल्याच्या नंतर 1 मिनिटासाठी फोन लागायचा ना, तशी अवस्था आहे आपली की घर वाटतं कॉइन बॉक्स, बायको वाटते लँडलाईन आणि चॅटिंगवरची म्हातारी पण तिच्यापेक्षा वाटते फाईन. त्याला माहिती नसतंय म्हातारी का म्हातारा आहे. डीपी बघतंय ते डीपी की घर वाटतं कॉइन बॉक्स, बायको वाटते लँडलाईन, चॅटिंगवरची म्हातारी पण तिच्यापेक्षा वाटते फाईन. अरे ऑनलाईन बोलल्यावरती ही येते लाडात आणि पिकलेला आंबा सुद्धा परत येतो पाडात. हे असले किती आंबे तुमच्या माझ्या घराच्या पेटीत कुणीतरी घुसलंय आणि आपल्या अख्ख्या घराची, आपल्या अख्ख्या मानसिकतेची वाट लावतंय. ही नेमके सडके आंबे आपल्याला उचलून बाजूला करायचे. त्यासाठी हा कार्यक्रम आहे, त्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि हा विचार खूप साध्या पद्धतीनं सांगितलं गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे, पालकांनी समजून घेतला पाहिजे आणि प्रत्येकानं आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. खरं तर हे हा जो कार्यक्रम आहे ना, या कार्यक्रमाचा मूळ उद्देश विश्वामध्ये सजीव असणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत हा विचार न्यायचा आहे. पण तो न्यायचा आहे कसा? सुरुवातीला आपण बदलायचा आहे आणि आपल्या विचारांचा एकच माणूस तयार करायचा आहे. तो असा करायचा की त्याला सांगायचं तू तुझ्या विचाराचा एक माणूस तयार कर. अशी साखळी करत 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 जर गेलो तर हे बदलायला काहीच अवघड नाही. आणि हा मूळ उद्देश खूप चांगला असल्यामुळे या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या या सगळ्यात सुंदर वातावरणामध्ये तुम्ही आलात. मी खरं तर मी इथलाच आहे, कोंडे सरांचा मित्र आहे, शेजारी राहतो. पण तरीसुद्धा तुम्ही एवढं आदरानं ऐकून घेतलं आणि तुम्हा सगळ्यांचं मला या निमित्तानं दर्शन झालं, तुमच्याशी संवाद साधता आला. त्यामुळे विचारपीठावरील सर्वांचे आणि तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि मंगल संकल्पाचे प्रतीक आहे हा कलश. या अभियानातून समाजात सकारात्मकता, जागरूकता आणि संतुलन वाहून नेईल. शिवबाबांचा झेंडा जो आपल्याला सतत आठवण करून देतो की या अभियानाचा मार्गदर्शक, रचयिता कोणतीही व्यक्ती नव्हे तर स्वयं निराकार परमपिता शिव परमात्मा शिवबाबा आहेत. हा झेंडा म्हणजे सत्य, शांती, पवित्रता आणि शक्तीचे एक अनमोल प्रतीक आहे. विजय का नाम लीजिए, हिम्मत ना हारिए, विजय का नाम लीजिए, सत्य पथ के राहियों मशाल थाम लीजिए, सत्य पथ के राहियों मशाल थाम लीजिए. जो जला जलेगा आज खास आपल्यामध्ये पारगावच्या स्वाती दिदी, मांडवगंज सेंटरच्या वैशाली दिदी, येडगाव सुनीता दिदी, यवतच्या मंगल दिदी, जेजुरीच्या नंदा दिदी, काशीच्या वंदना दिदी. एक ऐसी कहानी देखने के लिए जो है थोड़ी मजेदार और थोड़ी जरूरी.
आजकल हर हाथ में एक चमकीला बजने वाला दोस्त है जिसका नाम है टेकी। जो मिलेगा तेरा इशारा, जो मिलेगा तेरा इशारा, प्रभु तुमको समर्पित करते हैं अपना ये जीवन